सुप्रीम कोर्टाने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दिनांक 1/8/2024 रोजी अनुसूचित जातीचे अबकड असे उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य शासनाला निर्देश दिले आहे। या निर्देशावरून महाराष्ट्र शासनाने बदर समितीची स्थापना केली असून मान्य बदर समिती ही अनुसूचित जातीतील लोकांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा लढा सातत्याने लढत आहोत। त्यासाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा लढा सातत्याने सुरू आहे व त्यात बऱ्याच मान्यवरांचं योगदान आहे, ज्यांनी जीवाची पर्वा न करता मातंग समाजाचा हा लढा लढवला। त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोपले, स्वर्गीय मधुकररावजी कांबळे, मंदकृष्णा मादिया, लहुजी विष्णुभाऊ कसबे, श्री रामचंद्र भरांडे, श्री मच्छिंद्र सकटे यांचा व इतरही मान्यवर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे। तरी या अनुसूचित जातीचे अबकड असे उपवर्गीकरण याची कायदेशीर अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण मातंग समाज यांनी संघटित होऊन आणि एकत्रित येऊन शासनास मातंग समाजाची ताकद दाखवण्यासाठी सकल मातंग समाज समितीची स्थापना करण्यात आली आहे। सकल मातंग समाज अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षातील कामे करणारे मातंग समाज श्रेष्ठ कार्यकर्ता व युवा कार्यकर्ता, विविध संघटनेमध्ये काम करणारे प्रमुख कार्यकर्ते, समाजातील ज्येष्ठ कर्मचारी व अधिकारी वर्ग, पक्षप्रमुख, संघटना प्रमुख आणि सर्व मान्यवर जनता हे सर्व मतभेद सोडून आपण आपल्या मातंग समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याकरिता सकल मातंग समाज अनुसूचित जाती उपवर्गीकरण जनजागृती अभियानाची सुरुवात दिनांक 29 मार्च 2025 अमरावती जोशी हॉल, राजकमल चौक येथून सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित कार्यक्रमातून होणार आहे। या प्रसंगी समाजातील माजी मंत्री, खासदार, आमदार, विविध संघटनेचे प्रमुख कार्यक्रमात उपस्थित राहून मोलाचं मार्गदर्शन करतील। या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन पत्रकार परिषदेत देवीलालजी अवचार, नामदेवराव झोंबाळे, डॉक्टर रुपेश खडसे, गणेशदासजी गायकवाड, विजयजी गायकवाड, बंडूभाऊ जोंधळे, पत्रकार रवी वानखडे, पंकज जाधव, अनिल सोनटक्के, गौरव गवळी, वैभव इंगोले यांनी केले।